मी सांगितलंय हा पदार्थ जर तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये ऍड केला तर तुमचं फॅट एकदम पटपट जाणार आहे. हे आहे एल कार्नाटिन. ते एल कार्नाटिन काम कसं करतं ते पहिल्यांदा ऐका. आता मी भरपूर व्हिडिओ टाकले, घरचं जेवण खा आणि वजन कमी करा. मग मी आधी सप्लिमेंटचं का सांगतोय आणि सप्लिमेंट घेतल्यावर फॅट लॉस होतं का? तर असं काही नाही मित्रांनो. आता हे एल कार्नाटिन फॅट लॉसला मदत करतं, पण ते कधी करतं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस तुमचा वर्कआउट आणि डाएट एकदम परफेक्ट असतोय, तुम्ही कोणत्यातरी गायडन्स खाली वर्कआउट आणि डाएट करताय आणि तरी पण तुमचं फॅट लॉस एका लिमिटपर्यंत येऊन थांबलेलं आहे आणि ते फॅट लॉस नंतरच होत नाही, एकदम जिद्दी फॅट असतं ते काय बर्न होत नाही. त्यावेळेस तुम्ही हे एल कार्नाटिन तुमच्या डाएटमध्ये ऍड करू शकता. वर्कआउट पूर्वी तुम्ही 30 मिनिटं हे प्यायचंय. लिक्विड फॉर्ममध्ये पण भेटतं, टॅबलेट फॉर्ममध्ये पण भेटतं. हे तुम्ही ऍड करायचंय. याचं काम काय आहे? तर हे तुमचं फॅट स्टोअर असतं त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर करण्याचं काम हे एल कार्नाटिन करतंय, म्हणजे चरबी जाळण्याचं काम हे करत असतं. पण हे इफेक्टिव्ह फक्त ज्यावेळेसच आहे ज्यावेळेस तुमचा वर्कआउट आणि डाएट प्रॉपर आहे. तुम्ही स्वतःच्या मनाने ठरवत असाल की माझा वर्कआउट आणि डाएट प्रॉपर आहे, तर हे तुम्हाला तुमचं हे साफ चुकीचं आहे. कोणीतरी तुम्हाला गायडन्स करणारं पाहिजे नाही. त्याच्यानंतरच तुम्ही एल कार्नाटिन घ्या, तरच त्याचे चांगले रिझल्ट येतील. नाही तर तुम्ही जाड आहे, फक्त वॉकिंग करताय आणि फक्त अनहेल्दी गोष्टी खाताय पोटभर, तर हे ते काम तसं करत नाही. तुमचा वर्कआउट डाएट ॲक्युरेट असेल तरच हे काम करतं. जगातलं कोणतंच असं फॅट बर्नर नाही का तुम्ही पोटभर अन्न खा आणि ते तुम्ही खाल्लं तर तुमचं फॅट बर्न करणार आहे. असं कधीच होत नाही. तुम्ही कोणतंही अन्न खाता बरोबर, त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही कॅलरी जाळत असाल, वर्कआउट करत असाल, तरच तुमचं फॅट बर्न होत असतं. अशी कोणतीही पावडर आणि टॅबलेट नाही आहे डायरेक्ट तुमचं फॅट बर्न करतंय. एल कार्नाटिन तुमच्या वर्कआउटमध्ये नक्की ऍड करा. जर तुमचं शेवटचं फॅट राहिलेलं असेल एकदम थोडं, ते बर्नच होत नाहीये, तुम्ही सगळं ॲक्युरेट करताय, तर त्यावेळेस मात्र एल कार्नाटिन एकदम जादूचं काम करणार आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा.